हरी विठाला विठाला आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षटगुणैश्वरी संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनती विषमाऊली ज्ञानोबराय वैराग्य रासरशीत जगद्गुरु तुकोबराय प्रेम मूर्ती नामदेवराय संत शिरोमणी सावता बाबा शांती ब्रह्म नाथ बाबा आदी करून सकल संतांच्या चरणारविंदे सेवा समर्पित करण्याकरिता श्री संत बाळू मामा यांच्या दरबारामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातला विडाला विडाला सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचे लक्ष द्या. या अभंगाद्वारे शांती ब्रह्मनाथ बाबा देवाची आवड प्रतिपादन करतात महाराज. काही साधक मंडळींनी नाथबाबांना प्रश्न केला असावा, हो नाथबाबा देवाला काय आवडते सांगा ना, देवाच्या आवडीचा प्रकार आम्हाला सांगा. नाथबाबांनी सांगावं, ऐका ऐका देवाच्या आवडीचा प्रकार ऐकायचा ऐका ऐका देवाची आवड सांगतो आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाच्या आवडीचा प्रकार ऐका. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आवडतं देवाला. ठीक आहे नाथबाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नामचिंतन करू. का हो नाथबाबा? नामचिंतन करत असताना देवाला आणखीन काय आवडते? नाथबाबांनी सांगावं, अहो नामचिंतन करत असताना पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गोपी चंदन लावा, अंतःकरणामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवा. आवडतं देवाला तुळशी माळ गळा, गोपी चंदन ठेवा, हृदय कळवळा वैष्णवांचा, अंतःकरणामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गोपी चंदन लावा. का हो नाथबाबा अजून काय आवडतं देवाला? नाथबाबांनी सांगावं, जीवनात आल्याच्या नंतर आषाढीची वारी करा, कार्तिकीची वारी करा. आवडतं देवाला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही. आषाढीची वारी करा, कार्तिकीची वारी करा. ठीक आहे नाथबाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जर वागलो आमच्या जीवनात फायदा काय? कारण भाऊ कोणतीही गोष्ट माणूस फायद्याशिवाय करीत नाही. ओ नाथबाबा आमच्या जीवनात फायदा काय? नाथबाबा म्हणले, तुम्ही जर असं वागलात सामान्य माणसाला आवडाल यात काही नवले. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. अभंगाचा सरळ भावार्थ झालं. कीर्तन विडाला विडाला. अभंगाचा सरळ भावार्थ सांगितला कृष्णा दादा. आता मी माझ्या पद्धतीने बोलायला मोकळा. विडाला विडाला. काय असते महाराज, मी नेहमी सांगत असतो, सांगत आहे, सांगत राहणार. ऐका, थोडं लक्ष द्या. कीर्तनाला आल्याच्या नंतर लोक पहिले 5 ते 10 मिनिटं जागी असतात गुरुजी. हे बिचारे नंतर जे समाध्या लावून देते, कीर्तन झाल्यावर चहा प्यायला सुटते, परत म्हणायला तयार. महाराजांना काही अभंग सोडवला नाही, उद्या असं कोणी म्हणायला नको, म्हणून अभंगाचा भावार्थ सांगितला. विडाला विडाला. आपल्या कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनाचे काही नियम आहेत, आमच्या महाराज मंडळीला माहीत आहेत. पण श्री क्षेत्र बोरखेडी या नगरीमध्ये माझं पहिलंच कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाचे काही नियम आहेत. नियम म्हणजे मी काही मागत नाही, घाबरू नका. गजूभाऊ लोक लगेच दचकायलेत, घाबरू नका, काही मागत नाही. कीर्तनाचे नियम ऐका. पोरो थोडंसं माझ्यासोबत बोलत चला, इकडे लक्ष द्या, थोडंसं माझ्यासोबत बोलत चला. कीर्तनाचे नियम. कीर्तनाला आल्याच्या नंतर सर्वात पहिला नियम, कीर्तनामध्ये कोणी झोपायचं? जोरात झोपायचं, शेजारच्याला झोपू द्यायचं असं म्हणलं तुम्हाला सुडीतच नाही. आता लक्ष द्या. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. कीर्तनाचा दुसरा नियम, कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी बोलायचं? जोरात बोलायचं, शेजारच्याला बोलू द्यायचं. महाराज मंच सांगत नाही, तुकोबरांचं प्रमाण आहे. महाराज म्हणले, तुम्ही जर कीर्तनात बोलले रे बोलले, बेडूक भोवनी येईल जन्मा, अरे कीर्तनी बडबड करील जो कोणी, रे बेडूक भोवनी येईल जन्मा, बेडूक भोवनी येईल जन्मा. कीर्तनामध्ये बोलल्याच्या नंतर काय व्हावं लागते? बेडूक व्हावं लागते, बेडूक. म्हणून कीर्तनात आल्याच्या नंतर कोणी बोलायचं? मागच्या बाया म्हणतात, महाराज
आम्ही लई लांब बसलो, कुठं बा आम्हाला आवाज जाणार आहे, कुठं देवाला कळणार आहे, कुठं बिडके, दुसरं काय नाही, बारकी बिडके होता ना, दुसरं काय महाराज, विडाला विडाला. म्हणून कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी बोलायचं, शेजारच्याला बोलू द्यायचं, कीर्तनाच्या कोणी भजन करायचं. हुशार आहेत महाराज, आहे का नाही. महाराज म्हणले कर टाळी बोला, मुकी नाम लागून या पाया, विनवितो तुम्हाला तुमच्या पायाला लागतो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. विडाला विडाला. या भंगाद्वारे शांती ब्रह्म नाथ बाबा देवाची आवड प्रतिपादन करतात. महाराज काय आवडतं देवाला, आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवाच्या आवडीचा प्रकार तुम्हा आम्हाला प्रतिपादन करतात. महाराज अजून बारकाईने विचार केला संजय गुरुजी, आपल्याला यामध्ये 3 वर्ग पाडता येतील. पहिली आवड सांगितली जीवाची आवड, दुसरी आवड सांगितली संतांची आवड, आणि तिसरी आवड सांगितली देवाची आवड. पहिली आवड जीवाची आवड. काय आवडतं जीवाला? महाराज म्हणले जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त संतान गृही भावे ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे वा 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 सदैव, हेची तरी हाव संसारिक, हेची तरी हाव टाळी. वा वा वा. गुरुजी काय तुमच्या गावचे लोक कंजूस येतो. अरे तुम्ही टाळ्या वाजवायला एवढा कंजूसपणा करायला, आणि बक्षीस म्हणून 100 मागितलं करोड रुपये देतात का काय माहित महाराज. अरे कानाला गोड लागलं तरी टाळ्या वाजवायचा, वाजवा जोरात एकदा. वा 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 वा. काय गोड प्रमाण दिले, काय गुरुजी गोड प्रमाण दिलं. वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेचे करी हाव संसारिक. महाराज म्हणले जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही. जीवाला आवडून काय आवडणार? आम्हाला राहायला घर चांगलं असावं, घालायला कपडे चांगले असावे, खायला चांगलं अन्न मिळावं, याच्या पलीकडे जीवाला काय आवडतं? अजून सोपं करून सांगू का? जीवाच्या 3च इच्छा आहेत. आम्हाला अन्न मिळावं, आम्हाला मान मिळावा, आणि आम्हाला धन मिळावं. पण बापू संत सांगतात या 3ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. या वाजव आमच्या संजय बाबासाठी. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आदीन. महाराज म्हणले अन्न मान आणि धन हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळत असतं. प्रारब्धाने तुम्हाला अन्न मिळतं, प्रारब्धाने तुम्हाला मान मिळतो, आणि प्रारब्धाने तुम्हाला धन सुद्धा मिळतं. 3च गोष्टी सांगतो ना अभंगात प्रवेश करतो. भजन करा. विडाला विडाला. व्यवहारामध्ये संसारामध्ये प्रारब्धाने अन्न मिळतं. थोडंसं लक्ष द्या. संसारामध्ये अन्न प्रारब्धाने मिळतं. कधी शिळी भाकरी असेल, कधी पंचपक्वान्न असेल, पण संसारामध्ये अन्नाची मुबलकता भरपूर आहे. लय अन्न मिळते बाबा आता संसारामध्ये. पूर्वी अवघड होतं. पूर्वीच्या काळात खायला मिळत नव्हतं कृष्णदादा. पूर्वीचा काळ अवघड होता. आता लय खाण्याची व्यवस्था झाली. जुन्या काळातले फेटेवाले एको बाबा दिसनत मला. फेटेवाले एको नाही. जुन्या काळातली आई ती कोण विनेकरी बाबा जुना काळ. जुना बाबा आवाज येतोय. मोकळं बोलून बाबा, मोकळं बोलून वापस जाऊ देता ना. हा बाबा जुना काळ. जुना आपला ह्या पोरायला नाही कळणार कृष्णदादा. आमचा काळ जुना अवघड होता महाराज. जुन्या काळात खायला भेटत होतं का?
बाबा खरं सांगा खायला बाबा जर एखाद्या गावात बुंदी बुंदी कळती ना बुंदी काय म्हणते तिकडे बुंदीच म्हणतात का बुंदी बापू जर एखाद्या गावात बुंदी झाली 10-10 किलोमीटर पायी जायचे बाबा जायचे का नाही जायचे संगत जात होता आम्ही जुना काळ अवघड होता महाराज जुन्या काळामध्ये खायला भेटत नव्हतं आता लय व्यवस्था झाली किती व्यवस्था झाली सांगू का भाऊ सांगू किती व्यवस्था झाली काल परवा आमच्या परिसरामध्ये कीर्तन होतं कीर्तनला गेल्याच्या नंतर बापू सगळ्याच्या भजन्या ओळखीचं आहे नाव सांगित नाही मोगम चलू दे उगं पाहुणे राहून कशाला भांडणं लावून द्यायचे एक भजन्या सोबत नेल्याच्या नंतर महाराज आम्ही जेवायला बसल्याच्या नंतर लोकांचं लय आग्रह असतो या ना महाराज आमच्या घरी या चहा घ्या दूध घ्या कॉफी घ्या जेवायला बसल्याच्या नंतर भाऊ त्यांनी सुंदर असे धपाटे केले ते धपाटे कळतात ना मोकळं बोला काय दुखायलं का मोकळं बोला ना बाबा धपाटे का बदलायचे बरं आहेत ना का बदलायचे तुमच्या मनात चांगले आहेत ते चांगले चला कृष्णाला धपाटे केले सुंदर असे धपाटे केल्याच्या नंतर मायच्यानं खोटं बोलत नाही माझ्यासोबतच्या भजन्यानं 17 धपाटे खाल्ले भाऊ 17 महाराज नावं सांगितलं असतं सगळ्याची ओळखीचं आहे मोगम चलू देऊ कृष्णा दादा 17 धपाटे खाल्ल्यावर म्हणलं काय मूर्ख येतो हसा मोकळा हसा 200 वेगळी देतो मोकळा हसा महाराज म्हणले 17 धपाटे खाल्ल्याच्या नंतर त्याला म्हणलं काय मूर्ख आहेस अजून कृष्णा महाराज राहिलेत बापू राहिले संजय महाराज राहिलेत एकट्याने एवढे धपाटे खाल्ले तो मला महाराज हे तर काहीच नाही म्हणला हे निसता पाण्याला आधार आहे म्हणला पाण्याला आधार म्हणलं पाण्याला आधार 17 म्हणल्यावर का गाव खातो का विडाला मला एवढं सांगायचंय आता अन्नाची मुबलकता भरपूर झाली महाराज संसारामध्ये अन्न मिळतं कमी अधिक असेल पण प्रत्येकाला अन्न मिळतं बरं संसारामध्ये मान मिळतो का नाही मान हो महाराज संसारामध्ये मान कसा मिळतो पहा संसारामध्ये प्रत्येकाला मान मिळतो कमी अधिक असेल पण प्रत्येकाला मान आहे संसारामध्ये कसा मान मिळतो पा पोरं थोडंसं माझ्यासोबत बोलत चला मला सांगा लग्न लागत असताना नवरदेवाच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो आणि नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो कोण असतो तो काय हुशारले करीत महाराज वा मामा बरोबर पोरं मला सांगा तो मामा नेमका कोणाचा असतो माझा का ब्राह्मणाचा कोणाचा नवरदेवाचा आणि नवरीचा मामा नवरीच्या पाठीमागे नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या पाठीमागे मान सांगतोय मान संसारात मान कसा मिळतो पा पुरू तो मामा नवरीच्या पाठीमागे उभा राहत असताना त्याची कॅटेगरी काय कृष्णा दादा कधी तो मामा गटारातून उचलून हिसळून तिथं उभा करावा लागतो कोण मामा पण त्या मामाला सुद्धा संसारात काय मान आहे महाराज कोण म्हणतो संसारात मान नाही बघा त्या नवरदेवाला सगळ्या गावात मिरवतात गावात मिरवल्याच्या नंतर त्याला नाही का त्या गाढवाला घोड्यावर बसवतात चुकलं का त्या घोड्याला गाढवावर बसवतात महाराज सगळ्या गावात मिरवल्याच्या नंतर दारात आल्याच्या नंतर त्याला ओवळण्याचा मान एक जणीला आहे कोणाला चांगला अभ्यास आहे अजून पक्क ध्यानात आहे बाबा हे का नाही त्याला म्हणजे त्याला सुद्धा काय माने महाराज थोडं मोकळं बोला ना सगळे संन्यासी येत होय मोकळं बोला कोणाला माने आत्याला बरं त्याची कॅटेगरी काय बाबा कधी ते आत्या 150 रुपयाची समय आणते आणि 1,500च्या साडीची वाट बघते कोण आत्या पण त्याला सुद्धा काय माने महाराज कोण म्हणतं संसारात मान नाही पुढं लग्न लागल्याच्या नंतर नवरदेवाचा कान पिंगळण्याचा मान एक जणाला आहे कोणाला नवरीच्या भावाला त्याला सुद्धा काय माने महाराज बापू सगळ्याची माफी मागतो व्यासपीठाची माफी मागतो कृष्णदादा नवरदेव नवरी जेवत असताना नवरदेवाचा बूट चोरण्याचा मान एका चोट्टीला आहे कोणाला नवरीच्या बहिणीला चांगला अभ्यास यायला करायचा महाराज म्हणजे तिला सुद्धा काय माने महाराज बरं आता सांगा हे मंडपातलं लय पटपट सांगितलं येणं आता सांगा नवरदेव नवरी घरी गेल्याच्या नंतर नवरदेव नवरीला दारात अडवण्याचा मान एक जणीला आहे त्याच्यासाठी व्हावंच लागते हे मंडपात पाहिलेलं पटपट सांगितलं ते नवरदेवाच्या बहिणीला म्हणजे तिला सुद्धा काय माने महाराज विषय लांबत जाईल म्हणजे संसारामध्ये अन्न आहे संसारामध्ये मान आहे संसारामध्ये धन आहे का नाही धन हो महाराज संसारामध्ये धन सुद्धा आहे कोण म्हणतं संसारामध्ये धन नाही भाऊ मला तुमचं नाव सांगा राजू भाऊ मोकळं बोलू ना वापस जाऊ देता ना मोकळं सगळ्याच्या वतीनं राजू भाऊला बोलतो राजू भाऊ मला सांगा गावामध्ये तुमचं गावात घर आहे मोकळं बोला रात नाही काय नाही मोकळं सांगा राजू भाऊ गावात घर आहे घरामध्ये भांडेकुंडे घरात कपाटात पैसे मोकळं सांगा नेत नाही काय नाही मोकळं सांगा त्याला वाटायला हो म्हणावं हे घरी याचं नेत नाही काय नाही राजूभाऊ मोकळं सांगा नाव तुमचं घेतोय सगळ्याचं सांगतोय या मंडपात बसल्यापैकी मी सोडलो असा कोणचा माणूस आहे त्याच्याकडे पैसे
मी सोडलो तर असा कोणचा माणूस आहे? कीर्तन राहिले नाही दादा, कुठून येणार आहेत माझ्या गड विडाला विडाला. मला एवढं सांगायचंय बाबा हो, संसारामध्ये कमी अधिक असेल पण प्रत्येकाला धन आहे, म्हणजे संसारामध्ये अन्न आहे, संसारामध्ये मान आहे, संसारामध्ये धन आहे. मग ज्या गोष्टी संसारात प्रारब्धाने मिळतात त्या देवाकडे आवड करण्यात काय स्वारस्य आहे? तुम्हा आम्हाला संसार आवडतो पण संसार प्रारब्धाने होत असतो. चला, महाराज म्हणले जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त आवडत नाही. पहिली आवड. दुसरी आवड सांगितली संतांची आवड. काय आवडतं संतांना? माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. ए देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. तुझे आनवाई तुझी आन वाहीन गा देवरा. वाई नका देवराया बहु आवडसी जीवा. कृष्णा दादा आपलं बरं आहे ना? बापू हजारे गुरुजी क्षमा मागतो, पण आपण अवगुण झाकून ठेवत नाही. आपल्याला सोर नाही पण जोर लई मारा. अवगुण झाकून ठेवायचं नाही. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. कृष्णादादा रोज पांढरी तीनला करतो. पांढरी तीन बी लय सोरे म्हणून नाही बापू, प्रामाणिकपणे सांगतो. गुरुजी पांढरी तीनचा एकच फायदा आहे, पांढरी तीनला लवकर बेसूर झालेलं कळत नाही म्हणून पांढरी तीन, बाकी काही नाही महाराज. विठाला विठाला. महाराज काही माणसानं म्हणतील महाराज प्रयत्न करायचा. हजारे गुरुजी मी नेहमी सांगत असतो, भजन प्रयत्नाने येत नसतं, त्याला प्रारब्ध असावं लागतं. महाराज प्रारब्ध आहे तुमचं. काय भजन आहे महाराज. महाराष्ट्रातले टॉप 10 पैकी 2 गायक आहेत. काय भजन आहे महाराज. भजन प्रयत्नाने येत नसतं. लय प्रयत्न केले कृष्णदादा, लय प्रयत्न केले. एक आळंदीचा गायक भेटला बापू, तो म्हणला तुम्ही तान पुरा घ्या. आपण पुरा तान घेतला तरी नाही जमलं महाराज, तरी नाही जमलं. दुसरा एक गायक भेटला, तो म्हणला महाराज तुम्ही पेटीवर बसा. गजो हो मी पेटीवर बसलो म्हणजे बाजूला, तरी नाही जमलं, तरी नाही जमलं. महाराज आमच्या गावातलं एक म्हातारं भेटलं, ते म्हणला महाराज बिड्या वडा आवाज उखलत आहे. म्हणलं तिकडंच मर. विठाला विठाला. प्रयत्नाने येत नसतं, त्याला प्रारब्ध असावं लागतं. तुमच्या सगळ्यांचं प्रारब्ध आहे. संत महात्मे तुझे आनवाई नगा देवराया बहु आवडसी जीवा. ए देवा, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. वेळ कमी आहे, 9:45 वाजत आले. नाथबाबा जीवाची आवड कळाली, संतांची आवड कळाली. देवाला नेमकं काय आवडतंय? नाथबाबा म्हणले ऐका, देवाला काय आवडतंय ऐकायचे का? ऐका अभंगाचं पहिलं.